तो 2019 मध्ये एमबीबीएस ला रशियामध्ये जाण्याचा जो डिसिजन घेतला, तो आज तुला हा 6-6.5 वर्षानंतर काय वाटतं की तो डिसिजन बरोबर होता की तू इकडेच रिपीट वगैरे करून इकडे ट्राय करायला हवं होतं? काय वाटतं तुला? तो आता मी जर एक म्हणेन तर जेव्हा मी फर्स्ट अटेम्प्ट दिला होता नीटचा, तेव्हा माझे मार्क्स खूप कमी होते. मीन्स आय वॉज बेअरली 200. सो ओके. त्या मार्क्स मध्ये तर ऑब्व्हियसली मला कोणतंही गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार नव्हतं. आम्ही प्रायव्हेटची चौकशी केली. सो त्याच्यामध्ये आम्हाला कळालं की ऑब्व्हियसली बजेट खूप जास्त जात होता. सो 1 to 2 crores बजेट होत होता फॉर 5 years. सो वी बरोबर. डिसाइडेड की आता जर परत ड्रॉप घेतला तर मी एक ड्रॉप घेईन. अँड मला माहिती होतं की मी किती जरी एफर्ट्स टाकले तर फिजिक्स आणि केमिस्ट्री क्रॅक करणं माझ्यासाठी इझी नव्हतं. सो मी डिसाईड केलं की हा पार्ट आपण स्किप करूया आणि आपण बाहेर जायचा ट्राय करूया. सो त्या टाइमला तो डिसिजन असा घेतला की जरी मी ड्रॉप घेतलं तरी मी जास्तीत जास्त आय गेस 400-500 मार्क्स आणीन. त्याच्यामध्ये पण मला माझा ड्रीम कॉलेज भेटणार नाही. सो आतासाठी लेट जस्ट स्किप इट, आपण बाहेर जाऊया. सो या डिसिजनच्या म्हणजे या अनालिसिसच्या बेसिसवरती मी हा डिसिजन घेतला की आपण बाहेर जाऊन शिकूया, परत येऊया आणि मग आपण डिरेक्ट नीट पीजी ट्राय करूया. आणि मग तीच स्ट्रॅटेजी होती. जसं मी म्हटलं की मी आधी अभ्यास केला नाही, जसं 11-12 मध्ये मी केला नव्हता प्रॉपरली. सो नीट डिफिकल्ट गेली. सो एफएमजी साठी मी असं ठरवलं होतं की मी स्टार्टिंग पासून करेन आणि एक बेटर ऍडव्हान्टेजेस भेटला असं बघितलं जाईल तर.